जी 50 वर्षापूर्वी लिहिलेली, 50 वर्षापूर्वी ते आज आपल्या शाळेमध्ये आपल्यासाठी ते लागू होते. कवितेचं शीर्षक आहे स्वागत. तुझी ह्या चरणी मस्तक ठेवणी अर्पण केले देहात्म्याचे, करुणी स्मरण पूर्वजांचे, माता पिता व गुरुजनांचे. तुझी ह्या चरणी मस्तक ठेवणी अर्पण केले देहात्म्याचे, करुणी स्मरण पूर्वजांचे, माता पिता व गुरुजनांचे. येशील विद्या, विद्या म्हणजे शिक्षण. येशील विद्या मधुर विरणा, होळी तप्त मन विरसते, पाहुणी रूप गोड तुझे, विद्या विनयन शोभते. येशील तेव्हा कर जोडणी करीतो मी तुझे स्वागत, कवडी शुद्धी अंतरात्म्याचे, गुरुचरणाची शरणागती. येशील तेव्हा कर जोडणी करीतो मी तुझे स्वागत, करुणे शुद्धी अंतरात्म्याचे, गुरुचरणाची शरणागती. किरणजयांचे प्राशन करता, प्रकाश विद्येचा प्रकाश आहे. किरणजयांचे प्राशन करता सूर्य अस्तास निघाला. पिलांची राऊळीमध्ये मंदिर, राऊळी शाळा पिलांची म्हणजे शाळा हे एक आपले मंदिर आहे असे ग्रहित धरून आपण या ठिकाणी विद्या प्राशन करायचं आहे, विद्या ग्रहण करायचं आहे, असा हा भाव या कवितेतून आपल्यासमोर मांडलेला आहे. धन्यवाद. विद्या हे एक मोठी सर्वोच्च कला असते आणि जिथे विद्या मिळते किंवा शिकवली जाते ते वास्तू म्हणजे मंदिर असतं, अशी उदात्त भावना आपण इथे मांडली. नमस्कार सर्वांना, शुभ संध्याकाळ. आजचा हा प्रसन्न दिवस आम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. मी फक्त 130 किल्ल्यांवर भरकटी केलेली आहे. फक्त यासाठी म्हणतो की 350 किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत, तर ते बाकीचे किल्ले अजून सर करायचे आहेत आणि माझी इच्छा आहे ते सर करायची आणि आपणही सर करावे. शिवाजी महाराजांचा इतिहास आपण घ्यावा. त्याच्यावर ही लिहिलेली गाऊन म्हणणारी हिंदी गीतावरची चाल आहे या कवितेला. माझी पहिली ओळ आपण सर्वांनी म्हणायची आहे माझ्या मागून. मी आधी म्हणेन, नंतर तुम्ही म्हणायचे सगळ्यांनी. तयार आहात सगळे? मला एक विशेष सांगायचे की पर्यावरणाचा मी कार्यकर्ता आहे आणि पर्यावरणाचे सर्व लिहिलेले तुमचे घोषवाक्य आणि आम्ही 1 वर्ष इथं वृक्षारोपण पण केलेलं आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करण्याचं काम तुमच्या तरुण पिढीवर आहे. तर तुमचं खरोखर मला कौतुक वाटतं. भटकंती माझी मराठी कविता किल्ल्यावरची मी सादर करतो. ला 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 शिखरावरी जायचे, मेघात मेघ बनून फिरायचे. उंच उंच शिखरावरी जायचे, मेघात मेघ बनून फिरायचे. वाट बिकट अशी जरी निसरडी, घट्ट पाय रोवून घेऊडी. दगडाला घोरपडीत बिलगायचे, उंच उंच शिखरावरी जायचे. उंच उंच शिखरावरी जायचे, मेघात मेघ बनून फिरायचे. गर्भ झाडी वाट आमची आडवती, फांदी फांदी सरसरून बोलती. मेघांना स्वरात बरसायचे, उंच उंच शिखरावरी जायचे. उंच उंच शिखरावरी जायचे, मेघात मेघ बनून फिरायचे. वृक्ष वेली वाट सवे डोलती, पाखरे पुन्हा सवे खेळती. रान पुन्हा सवे आता फुलायचे, उंच उंच शिखरावरी जायचे. उंच उंच शिखरावरी जायचे, मेघात मेघ बनून फिरायचे. उंच काळा खोल खोल
बेभान होऊन कधी जायचे, उंच उंच शिखरावरी जायचे, उंच उंच शिखरावरी जायचे, मेघात मेघ बनवून फिरायचे. ला 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 हमें चाहिए आपको हमारी कसम खाइए. धन्यवाद. दो पाऊस पडे सारखा रस्त्यावरही पूर चढे, पाणीच पाणीच होकडे बाई गेला रस्ता कुणीकडे, पाणीच पाणीच होकडे बाई गेला रस्ता कुणीकडे. जाऊ कशी मी घराकडे, इथे शोधला तिथे शोधला कुठेच नाही दिसला, इथे शोधला तिथे शोधला कुठेच नाही दिसला. पाणीच पाणीच होकडे बाई गेला रस्ता कुणीकडे. झाड उडली गाड्या उडल्या उडली घरे सारी, झाडे उडली गाड्या उडल्या उडले घरी घरे सारी. पाणीच पाणीच हुकडे बाई गेला रस्ता कुणीकडे. जसे रस्त्याला हे रूप पुराचे आले, जसे रस्त्याला हे रूप पुराचे आले, पाहुणी सारे पाणीच पाणी भान हरपुनी गेले, पाहुणी सारे पाणीच पाणी भान हरपुनी गेले. जाऊ कशी मी घराकडे, पाणीच पाणीच हुकडे, पाणीच पाणीच हुकडे. धन्यवाद. कॉलेज घ्यायला वाटलं कधी कधी एका नोकरी करतोय, कॉलेजात घ्यायला वाटलं कधी एका नोकरी करतोय, इतर मित्रांसारखा खूप सारी खरेदी करतोय, इतर मित्रांसारखा खूप सारी खरेदी करतोय. नोकरी करताना वाटलं कधी गाणं सुटतोय, नोकरी करताना वाटलं कधी गाणं सुटतोय. इतर चार आपण आपल्या संसारात पडतोय, आपण आपल्या संसारात पडतोय. संसारात पडायला वाटलं आता बाप पाहायला हवं, संसारात पडायला वाटलं आता बाप पाहायला हवं. इतरही माणसासारखं आपण एखादं गाणं गायला हवं, इतरही माणसासारखं आपण एखादं गाणं गायला हवं. मुलं झालं वाटलं कधी एकदा मोठी होती, मुलं झालं वाटलं कधी एकदा मोठी होती. शाळा ट्युशन कॉलेज त्यांच्या कटकटी कमी होती, शाळा ट्युशन कॉलेज यांच्या कटकटी कमी होती. मुलीचं लग्न झालं वाटलं आता नक्की सुटलो, मुलीचं लग्न झालं वाटलं आता नक्की सुटतो. पण तिचं सणवार बाळपण यातच फार गुरफटून गेलो, तिचं सणवार बाळपण यातच फार गुरफटून गेलो. मुला नोकरी लागली, नोकरी मुलगी आली शाळेला, वाटलं याचं लग्न झालं की आपला कार्यभाग संपला. मुलगी आली, सून आली नोकरीची, आपल्याला वाटलं कार्यभाग संपला. सुख आली, सून आली नोकरीची, त्यांच्या संसाराकडे लक्ष देतच हाय रे हे काय झालं, हाय रे देवा हे काय झालं, मी यातच का नाही राहिलो, हाय रे देवा हे काय झालं, मी शाळेतच का नाही राहिलो. धन्यवाद. आपल्याला सगळ्या बाबतीत विचार करतो कारण आपला हा भारत देश जो आहे हा जगामध्ये खूप वैभवशाली आणि ज्ञानसंपन्न. भारत माझा देशात एक छोटीशी कविता म्हणतात. माझ्या भारत देशात असे लोकशाहीचे जाळे, या भूमीत भारताच्या पिके भक्तीचे मळे. माझ्या भारत देशाची शान आहे तिरंगा, बंधुता इथे नांदते प्रेमाने नित्य बहरते. माझ्या भारतात आहे सर्वांची गोडवाणी, सगळे मिळून राहते एकतेची नित्य गाणी. माझा भारत इथे भेदभाव नाही, आमचा देशच आहे आमच्यासाठी आहे. माझ्या भारत देशात. आदरणीय व्यासपीठ, आमचे सर्व कविवारी मित्र, शिक्षकगण आणि विद्यार्थी मित्र, मी स्वतः एक माजी सैनिक असल्यामुळं सर्वप्रथम भारत मातेला वंदन. त्यासाठी 4 ओळी. राव रामन पाटील पाठक वर्मा शर्मा सिंह शहा. राव रामन पाटील पाठक वर्मा शर्मा सिंह शहा. अलग अलग आमची नावे पहा, पर्याय आमची एकच पहिचान. जगी सुंदर भारत देश महान, चला वाढवू त्याची शान, चला वाढवू त्याची शान. कवितेचं शीर्षक आहे प्रतिबिंब. सोप्या शब्दात आहे पहा. आरसा नाही बोलत खोटे,
आरसा नाही बोलत खोटे जरी वाढविल्या कुणी जटा ठाऊक ना तिचं प्रतिबिंब निज टिक 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 लढवित बैसली चंचू चिमणा ताई नको उगीच थकू चिमणा ताई नको उगीच थकू घरटे तुझे आहे तृणांचे घरटे तुझे आहे तृणांचे वळणांच्या अनअसती वाटा भरता आभाळ पाऊस मोठा भरता आभाळ पाऊस मोठा ना समजे ती करेल कहर ही बीच ठाऊक ना तिचं प्रतिबिंब निज लढवित बैसली चंचू टिक 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 लढवित बैसली चंचू चिमणा ताई नको उगीच थकू पाळण्यात निधले चिमुकले पाळण्यात निधले चिमुकले दावशील का असा हात रिता पाळण्यात निधले चिमुकले दावशील का असा हात रिता करेल टाहो मिळेना जब त्या पोटा करेल टाहो मिळेना जब त्या पोटा ना समजे ती तव फुटेल काळीच तिचं स्वतःच ना समजे ती तव फुटेल काळीच ठाऊक ना तिचं प्रतिबिंब निज लढवित बैसली चंचू चिमणा ताई नको उगीच थकू चिमणा ताई नको उगीच थकू पारशी तुम्हा ईसाई जर देशाच्या अस्मितेसाठी लवलाही जर देशाच्या अस्मितेसाठी लवलाही भारतीय रक्त माझे घेईल उसळी देशभक्ती असेल का याहुनी वेगळी देशभक्ती असेल का याहुनी वेगळी राजीनामे केरळात किंवा काश्मीरात आसाम बंगाल अथवा परदेशात मातीशी नचकधी तुटेल नाळ माझी या भूमातेचा टिळा मिरवीन कपाळी देशभक्ती असेल का याहुनी वेगळी होईन मी खेळाडू कलावंत व्यापारी शास्त्रज्ञ तत्वज्ञ शेतकरी वा पुढारी कालेवार जरी देशाहुनी मोठा नाही इमान सदा राखील तिरंग्या जवळी देशभक्ती असेल का याहुनी वेगळी असेल का याहुनी वेगळी जगेन मी सत्वाने एक नव्या तत्वाने जगेन मी सत्वाने एक नव्या तत्वाने नको नाच लुचपत अन प्रलोभने आस देश हिताची उमलता उरात सामान्य जीवनी माझ्या येईल झळाळी देशभक्ती असेल का याहुनी वेगळी आणि शेवटी गाईन मी यशोगाथा संतांची वीरांची कैन स्मरणे त्या देश वेड्या वीरांची शतजन्म लाभावे शतदा मी मरावे शतजन्म लाभावे शतदा मी मरावे या देशासाठी खेळेल सर्वस्वाची होळी देशभक्ती असेल का याहुनी वेगळी असेल का याहुनी वेगळी मित्रांनो तुकोबाच्या सोयऱ्यात विठू सावळा पाहावा तुकोबाच्या सोयऱ्यात विठू सावळा पाहावा रामकृष्ण मनोनिया एक वृक्ष तो लावावा. तुम्ही योगासन करता तुम्ही एक गृहीत धरून किंवा योगासन तुम्हाला माहिती आहे हे धरून माझी एक कविता या ठिकाणी चालेल. योग करावा योग करावा ध्यान लावून विठ्ठल पाहावा माऊली ज्ञान देवे चमत्कार केला माऊली ज्ञान देवे चमत्कार केला योग सामर्थ्य जठराग्नीचे तवीला भाजले मांडे मुक्ताई आठवा भाजले मांडे मुक्ताई आठवा योग करावा योग करावा ध्यान लावून विठ्ठल पाहावा वज्रासन शीर्षासन सूर्य नमस्कार वज्रासन शीर्षासन
दर्शन सूर्य नमस्कार नित्य नेमाने मनोकार प्राणायाम करुणी प्राण साठवावा प्राणायाम करुणी प्राण साठवावा योग करावा योग करावा ध्यान लावूनी विठ्ठल पाहावा योग करावा योग करावा ध्यान लावूनी विठ्ठल पाहावा. आता कोण आहात तुम्ही? माणूस आहात ना? माणूस आहे पशु मी नाही सत्वयुक्त अन्न सेवित जाई शाकाहार उत्तम आहार असावा योग करावा योग करावा ध्यान लावूनी विठ्ठल पाहावा. आणि महत्वाचं काय? जीवन धकाधकीचं आहे का नाही? जीवन आपुले धकाधकीचे प्रश्न रोजचे प्रपंचाचे ताण तणाव योगी घालवावा ताण तणाव अभ्यासाचा पण येतो ना ताण, तो पण जाईल. ताण तणाव योगी घालवावा योग करावा योग करावा ध्यान लावूनी विठ्ठल पाहावा. शेवटचा नंबर आहे माझा, म्हणून दुसरी एक कविता म्हणून नाही का निघून जातो. हा तुमच्यासाठी खास स्पेशल. ती तुकडे छोटे छोटे तर तुमच्या जीवनामध्ये क्रांती करते. आय नो इट. मला खात्री आहे की नक्कीच तुमच्या जीवनामध्ये क्रांती. चला चला करू रक्तदान चला चला करू रक्तदान एक महान दान वाचवू एका जीवाचे प्राण हो एकमेकावरी कुर्बान जी 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 हो एकमेकावरी कुर्बान जी 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 जी. हिंदू मुस्लिम शीख ख्रिस्तानो यो माणूस तिची हो जाण रक्तदान कामते मान रक्तदान कामते मान रक्त देऊनी भक्त बनूया त्या परमात्म्याचे रक्ताने ते नाते जुळवू जाती धर्माचे जी जी र जी 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 र जी जी बुवाबाजी भोंदूपणा मंत्रतंत्र जादूटोणा खेळ चालतो इथं जीव घेणा अज्ञानातून अंधाराकडं माणूस चालतो पुन्हा पुन्हा पाल पडली अंगावर चुकून अहो झाला मला अपशकून मांजर आडवं गेलं घर तुझं नाही होणार काम माझं समजुती आशा भोळ्या बाबड्या अंधश्रद्धेला घेती खत पाणी आणि देवाच्या नावानं बकऱ्याची होते कुर्बानी र र र र सोडवा दसर दाही सोडवा दसर दाही सोडवा दसर दाही. आणि शेवटचं महत्वाचं शाळा कॉलेजच्या आजूबाजूला चालतो. व्यसनाच्या ह्या संगती व्यसनाच्या या संगती गेली हो मती. मती म्हणजे काय? हा शाबाशी. व्यसनाच्या या संगती गेली हो मती जीवाला नावी जो चटका असा नामर्द करी गुटका हो जी असा नामर्द करी गुटका हो जी गुटक्याचं नाही हो खरं त्यानं केलं पुरं जर गुटक्याचं नाही हो खरं त्यानं केलं पुरं जर गुटक्यानं होतो कॅन्सर गुटक्यानं होतो कॅन्सर गुटक्याचे हे व्यसन जीवाला घातक हो पार गुटक्याला या दूर डोलू कधी हात पार जी जी र जी 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 र जी स्वरचित अभंग आहे तो मी गाऊन सादर करेन. शीर्षक आहे सद्गुरू. गुरु पौर्णिमेस झाला अवतार
ज्ञानाचे भांडार व्यास ऋषी गुरु पौर्णिमेस झाला अवतार ज्ञानाचे भांडार व्यास ऋषी व्यासाची पायी रचिले पुराण पाझरले ज्ञान त्रिभुवन व्यासाचे पायी रचिले पुराण पाझरले ज्ञान त्रिभुवन माता पिता गुरु तीर्थरूप जाण माता पिता गुरु तीर्थरूप जाण वाचतील प्राण तया कृपे प्रतिदिन लीन गुरु चरणासी प्रतिदिन लीन गुरु चरणासी संतोष मनासी अवधान दुर्जनाचे अंगी विषय विकार अनुग्रह सार दत्त गुरु दुर्जनाचे अंगी विषय विकार अनुग्रह सार दत्त गुरु देह नाशिवंत तरी शिर चोर देह नाशिवंत तरी शिर चोर गुरुशी निर्धार कृपावंत देह नाशिवंत तरी शिर चोर गुरुशी निर्धार कृपावंत विटाळले मन मृतिके समान करीन द्रावण शुद्धा शुद्ध द्रावण म्हणजे औषध विटाळले मन मृतिके समान करीन द्रावण शुद्धा शुद्ध चित्ताची शुद्धी करील दातार चित्ताची शुद्धी करील दातार तयाशी व्यवहार साधुनिया चित्ताची शुद्धी करील दातार तयाशी व्यवहार साधुनिया ताना म्हणे जाण कविता माझं नाव आहे तानाजी होते ताना म्हणे जाण सद्गुरूचे गुण भेटे नारायण चतुर्भुज त्यांची खुर्ची मला दिली होती आणि माझे दिवस असा आदरभाव मनात लगेच येतो तर सरांसाठी देखील एकदा टाळ्या वाजवा आणि असे उद्या मराठीचे प्राध्यापक हे रामनाथ खेडकर सर यांची कविता आता आपण ऐकूया रामनाथ खेडकर सरांना मी विनंती करतो सर्व सारस्वत मंडळींना माझा सादर प्रणाम एक कडवं मात्र येते मला तर ते मी या ठिकाणी सादर करणार आहे कविता आहे आली आली आठवण राखी पुनवेची आण आली आली आठवण राखी पुनवेची आण कसे बहिणीचे नाते कसे बहिणीचे प्रेम कसे बहिणीचे नाते कसे बहिणीचे प्रेम कसे बहिणीची माया आली आली आठवण आली आली आठवण राखी पुनवेची आण धन्यवाद अधुराहिली पांडवांची बाजू अधुराहिली बुजा प्रकट त्यांची करण्या बुजा प्रकट त्यांची करण्या अवतार तुम्ही घ्यावा पुन्हा एकदा श्रीकृष्णा जन्म तुम्ही घ्यावा पुन्हा एकदा श्रीकृष्णा जन्म तुम्ही घ्यावा भीष्म कोण द्रोण कोण कोण कृपाचार्य भीष्म कोण द्रोण कोण कोण कृपाचार्य किती रथी महारथी वीर कर्ण अशा वीर शिशुपालांना माते तुम्ही द्यावा अशा वीर शिशुपालांना माते तुम्ही द्यावा पुन्हा एकदा श्रीकृष्णा जन्म तुम्ही घ्यावा पुन्हा एकदा श्रीकृष्णा जन्म तुम्ही घ्यावा मर्दन दैत्याचे करुणे मोकळा
द्यावा. धन्यवाद. पिंपरी चिंचवडवरचा पोवाडा या ठिकाणी मी सादर करतो. पिंपरी चिंचवड शहर उद्योगाचे माहेरघर अशी ज्याची ख्याती आहे साऱ्या जगती. शहराची उभारणी केली आहे मगरांनी म्हणून पुत्रा शोभे पालिकेवरती नारी गजी. पवनेच्या काठावर गणेशाचे मंदिर मोऱ्या गोसावी सारे म्हणतात. संकष्टीला चतुर्थीला कधी होती दर्शनाला भक्तजनाने खेळ माथा टेकती. अहो भक्तजनाने खेळ माथा टेकती नारी गजी. पिंपरीची त्यांनी सिंगिंग शेजाराची हाप केला औषधाच्या शोधाला आई गणती. पिनवलेच्या मानापाणी शेतात पिकले सोन्यावानी. केएनपीचा पंप आहे तुम्हा संगती. अहो केएनपीचा पंप आहे तुम्हा संगती नारी गजी. काही नेत्री बजा जातो टेम्पो सगळे उभी टेम्पो वाहनांच्या उत्पादनात ईर्षा करती. रिक्षावाले टेम्पोवाले MIDC टेम्पोवाले पोटासाठी दिन रात घाम गाळती. अहो पोटासाठी दिन रात घाम गाळती नारी गजी. वैष्णोदेवी बाबासाई अमृतानंद माता माई कृष्ण मंदिर निगडी नाक्यावरती. आकुर्डीच्या स्टेशनावर उभा आहे गुरुद्वार. खंडोबाची यात्रा भर माळावरती. अहो खंडोबाची यात्रा भर माळावरती नारी गजी. दुर्गेच्या टेकडीवर दाट झाडी हिरवीगार चोर करण्या जोड्या तिथे मजा मारती. गुरुवार रविवार फुलून जाई आपलं घर. लहान पोरं खेळासाठी जीवन टाकती. अहो लहान पोरं खेळासाठी जीवन टाकती नारी गजी. राजगुरु भगतसिंग वीरबंधू चाफेकर स्मृती आणि प्रेरणा इथल्या चौकात. राजगुरु भगतसिंग वीरबंधू चाफेकर स्मृती आणि प्रेरणा इथल्या चौकात. ज्ञानोबांनी तुकोबांनी पावन केली पदस्पर्शांनी संत संस्कृती इथल्या भूमीत. अहो संत संस्कृती इथल्या भूमीत नारी गजी. पिंपरी चिंचवड शहर उद्योगाचे माहेरघर अशी ज्याची ख्याती आहे साऱ्या जगती. शहराची उभारणी केली आहे मगरांनी म्हणून पुत्रा शोभे पालिकेवरती नारी गजी. धन्यवाद. मुलगी आता वयात आली लग्नाचं झालं. मुलगी आता वयात आली लग्नाचं झालं वय साले सारे हुंडावती कुणी करीता कोणाची काय साले सारे हुंडावती कुणी करीता कोणाची गय. शिकले तर सोडाच पण आवाने खाऊ लागतात. शिकले तर सोडाच पण आवाने खाऊ लागतात. भाव शिकायलाच काम होतं म्हणे मी हाडवासाचे नवर घेऊ. शिकतानाच काय होतं म्हणे मी हाडवासाचे नवर घेऊ. काळे कावळे सारे सारे काळे कावळे सारे सारे नेहमी करती काव. काळे कावळे सारे सारे नेहमी करती काव काव. मेलेल्या जनावरांच्या मांसावर नेहमी यांचा जीव. मेलेल्या जनावरांच्या मांसावरच नेहमी यांचा जीव. हात हात तुमचे बळकट होते. हात तुमचे बळकट होते हिमतीने करावे काम. हात तुमचे बळकट होते हिमतीने करावे काम. सासऱ्याचा हुंडा बांधणाऱ्याने आणून हे करायचा. सासऱ्याचा हुंडा बांधणाऱ्याने आणून हे करायचा. धन्यवाद. सकाळी आपण उठतो दव पडलेलं असतं आणि दव ज्या पात्यावरती पडतं त्या पात्याची ही कहाणी. डोळ्यातून उशीच्या पडला थेंब. डोळ्यातून उशीच्या पडला थेंब आपुल्याच पाठीवरी झेलीला नको. भाराने ऋणाच्या मान जरी वाकली माती आशीर्वादाची माती सुगंधली. इवलेच्या पाट्या कोणामुळे कोणाचा थांबतो हा लोप. कोणामुळे कोणाचा थांबतो हा लोप. त्या पात्यावरती जर तो थेंब साठला नसता तर तो जमिनीत विरून गेला असता. म्हणजे सेवा जो आहे ती कोणत्याही मार्गाने केली जाऊ शकते. थोडक्यात सांगण्याचा उद्देश आहे कोणामुळे कोणाचा थांबतो हा लोप. इवल्याच्या पात्याचे इवलेचे रोप चांदण्याला लाजली तुझे हे रूप. पुढे थेंब साठवला गेला. साठविला मोती उभा इंद्रधनुष्य. साठविला मोती उभा इंद्रधनुष्य देखून या सप्तरंगी पक्षी हताश. उपदली तहान मारी उंच भरारी. भागली रे कृष्णा ताहिल्याची राम प्रहरी. कोणामुळे कोणाचा थांबला हा विलाप. इवल्याच्या पात्याचे इवलेचे रूप चांदण्याला लाजवी तुझे हे रूप. येताना आलास शरीर बदलून आहे जायचे इथूनच परतून. प्रवासाच्या वाटे जरी झाला अमानुष
विसरुनी सत्यांत घोळलेस विष, विसरुनी सत्यांत घोळलेस विष, निखळला घेऊनी कोण कोणाचा शाप, इवल्याच्या पात्याचे इवलशे रूप, चांदण्याला लाजवी तुझे हे रूप. आठवणी चुका माणसासाठी, आठवणी चुका आठव तुझे सुत, आठवणी चुका आठव तुझे सुत, का मांडीला रिंगणा उभ्या रस्त्यात, नाही चुकली कोणा, नाही चुकली कोणा तुझं येईल रे होणी, होणी म्हणजे बसते, नाही चुकली कोणा तुझं येईल रे होणी, काय घेतलेस तू इवल्याच्या पात्यातुनी, परोपकार आपण घ्यायला पाहिजे. काय घेतलेस तू इवल्याच्या पात्यातुनी, भरता घडी, भरता घडी तुझी होईल रे वाप, इवल्याच्या पात्याचे इवल्याचे रोप, चांदण्याला लाजवी तुझे हे रूप, चांदण्याला लाजवी तुझे हे रूप. धन्यवाद. विठ्ठल रखुमाई रूपी देव आहे तुझ्याच समोर, तरी तू फिरतो देव शोधतो तर गावभर. साऱ्या संसाराची गाडी ओरडली आयुष्यभर, पण नाही केली कधी आई बापाची कदर. कमविले धन दौलत सार तू भरपूर, नाही दिले कधी त्यांना पाणी घोडभर. आता सर्वसाधारण परिस्थिती आपण पाहतो जे समाजामध्ये, त्याच्यातले मंदिराच्या दर्शनाला जातो तू दूर दूर, लोटतो तू आई बापाला घराबाहेर. बायको पोरांसाठी साकडं घालतो देवासमोर, आई बापा अन्नासाठी फिरतात दारोदार. केली अवहेलना आई बापाची फार, नाही सुख लाभणार तुला आयुष्यभर. आणि शेवट आता जरी मानवा गेले तू वाणावर, कळेल तुला किंमत आई बाप मेल्यावर. विठ्ठल रखुमाई रूपी देव आहे तुझ्या समोर, तरी तू फिरतो देव शोधत गावभर, तरी तू देव शोधत गावभर. धन्यवाद. इथे सारे जण करतात, जिची काट्यावर माया तिला आई म्हणतात. काय पूजिता दगड दोन दिवसाचा उत्सव, काय पूजिता दगड दोन दिवसाचा उत्सव, जिथे आई पूजतात तिथे रोज महोत्सव. धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव आहे वंदन माते. जय 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 भारत माते वंदन माझे तुला, जय 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 भारत माते वंदन माझे तुला. तुझ्या पोटी जन्म घेण्याचा गर्व आहे मला, तुझ्या पोटी जन्म घेण्याचा गर्व आहे मला. जरी असतील भिन्न भिन्न वेगळ्या, जरी असतील जाती भिन्न भिन्न वेगळ्या, एकाच रंगाचे रक्त आमचे वंदन माते तुला, एकाच रंगाचे रक्त आमचे वंदन माते तुला. जय 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 भारत माते वंदन माझे तुला, जय जय भारत माते वंदन माझे तुला. एकाच आईची आम्ही लेकरे गर्व आहे आम्हाला, एकाच आईची लेकरे आम्ही गर्व आहे आम्हाला. हिंदू मुस्लिम शीख ईसाई, हिंदू मुस्लिम शीख ईसाई आम्ही सारे भाई भाई. एकाच आईची आम्ही लेकरे गर्व आम्हाला आई, एकाच आईची लेकरे आम्ही गर्व आम्हाला आई, गर्व आम्हाला आई. धन्यवाद. रानातली वाट झाडी घन दाट, सावळी पहाट सोबतीला, भरलेली दाणी किलबिल गाणी, ही अभंगवाणी कुंजी घाली. गोफण फिरावी जतन करावी, मनात भरावी काळी दिला. उन्हाची काहिली आंब्याची सावली, मदसी माऊली विसावली. भाकर खरडा चाखावा हुरडा, अमृताचा घडा फिका केला. नदीची किनार पासरीचा सूर, सकळ खिदार नादावर. खोपटाची याद घाली तसे साध, गोकुळीचा वेद
झपाटला आणि शेवटी नाही केली वारी, नाही केली वारी माझी या शिवारी, अवघी पंढरी साकारली, अवघी पंढरी साकारली, अवघी पंढरी साकारली. आणि मी कामगार झालो याचा मला अभिमान आहे. देशाच्या उद्योग याच्यामध्ये मी बजारमध्ये सर्व्हिस करून हातभार लावला त्याचा मला अभिमान आहे. माझी सुनबाई इथं पल्लवी दुसाने या ठिकाणी ज्ञानदानाचा पवित्र कार्य करत आहे, त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. सप्तसुरांची मैफिल सजली, कविता सुरतालाने नटली, आज चोपडा हायस्कूल मध्ये साहित्यिकांची वारी गजबजली. दवबिंदू असो किंवा पाऊस म्हणा, दवबिंदू असो किंवा पाऊस म्हणा, किंवा गड किल्ल्यांची वर्णने म्हणा संतांची वाणी, हुंडा असो किंवा घसरलेली राज्यव्यवस्था म्हणा, हुंडा असो किंवा घसरलेली राज्यव्यवस्था म्हणा, किंवा गायली अनेकांनी देशभक्तींची गाणी. सामाजिक बांधिलकी गुरुचरण म्हणा, सामाजिक बांधिलकी गुरुचरण म्हणा, किंवा अस्थिर अपेक्षांची काही वर्तुळे, पिंपरी चिंचवडची श्रीमंती असो किंवा आईच्या मायेचे प्रेमाचे अपार जाळे. रसिक मन आज सजले, तृप्त मन आज कवितांनी भिजले, रसिक मन आज सजले, तृप्त मन आज कवितांनी भिजले. कवी साहित्यिकांच्या सोबतीने आज हे कवी संमेलन दरवळले, आज हे कवी संमेलन. आज आपल्या उपस्थितीने एक नवीन अनुभव या ठिकाणी अनुभवता आला. आमच्या मनाला कधी काही मागे पडलेला कवी जागा झाला, याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद.